नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा इथं मी स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज एक खूप मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की आपल्याला माहीतच आहे की आपल्या सिलेबसला पिरियडिक टेबल असतो। मॉडर्न पिरियडिक टेबलचा अभ्यास आपण करतो। तर ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंट्सला आपल्याला लक्षात ठेवायचे। आता एखादी गोष्ट लक्षात ठेवायचं म्हणलं की ताण येतोच। मग तो ताण कमी करण्यासाठी मी तुमच्या समोर आज आलो आहे। मग आता मी नेमकं काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मी आज तुम्हाला आपल्या पिरियडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे ह्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार। ह्या ट्रिक्स ज्या आहेत त्या खूप मजेशीर असणार आहेत। तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही वही पेन घेऊन बसा। ज्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय त्या वहीमध्ये लिहून घ्या आणि वेळोवेळी त्याला रिवाइज करा। मग तो एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये आहे, कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, पिरियडिक टेबलमध्ये ॲक्च्युअल त्याची पोझिशन काय, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही ह्या ठिकाणी सांगू शकता। मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पिरियडिक टेबल बद्दल माहिती घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस करत असलेला जो पिरियडिक टेबल आहे तो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल। मॉडर्न पिरियडिक टेबल। आता हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा 4 ब्लॉक मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे। बघा हा किती ब्लॉक मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे, 4 ब्लॉक मध्ये ह्याला डिवाइड करण्यात आलेले आहे। त्याच्यातला पहिला जो ब्लॉक आहे त्याला म्हणतो आपण एस ब्लॉक एलिमेंट्स। याला काय म्हणायचं बेटा, एस ब्लॉक एलिमेंट्स। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या एस ब्लॉक एलिमेंट मध्ये 2 ग्रुप्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ग्रुप 1 एलिमेंट आणि ग्रुप 2 एलिमेंट। मग आता एस ब्लॉक झाल्यानंतर दुसरा जो ब्लॉक आहे तो आहे पी ब्लॉक एलिमेंट्स। पी ब्लॉक नावाच्या एलिमेंट्स मध्ये किंवा तो जो काही पी ब्लॉक आहे त्या पी ब्लॉक मध्ये आपल्याला ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 याचा अभ्यास करायचा असतो। त्याच्यानंतर एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या इंटरमिडिएट जो ब्लॉक आहे त्याला म्हणतो आपण डी ब्लॉक एलिमेंट्स। डी ब्लॉक एलिमेंट्सचा अभ्यास आपल्याला पिरियड वाईज करायचा आहे। डी ब्लॉक मध्ये टोटल 4 सिरीज येतात। डी ब्लॉक एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स असं म्हणतो। डी ब्लॉक एलिमेंट मध्ये कोणत्या कोणत्या 4 सिरीज येतात, तर पहिली ट्रान्झिशन सिरीज ज्याच्यामध्ये 10 एलिमेंट्स आहेत, दुसरी ट्रान्झिशन सिरीज 10 एलिमेंट्स, तिसरी ट्रान्झिशन सिरीज 10 एलिमेंट्स आणि चौथी ट्रान्झिशन सिरीज 10 एलिमेंट्स। असे टोटल सध्या 40 एलिमेंट्स आपल्याला डी ब्लॉक मध्ये बघायला मिळतात। त्याच्यानंतर आहे बेटा एफ ब्लॉक। एफ ब्लॉक एलिमेंट्स। तर ह्या एफ ब्लॉक एलिमेंट्स मध्ये टोटल 14 एलिमेंट्स आहेत, म्हणजे 2 ग्रुप्स आहेत एफ ब्लॉकचे। यांना आपण इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स असं म्हणतो। फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज आणि सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज। पहिल्या इनर ट्रान्झिशन सिरीज मध्ये 14 एलिमेंट्स आहेत, दुसऱ्या इनर ट्रान्झिशन सिरीज मध्ये 14 एलिमेंट्स आहेत। असे टोटल 28 एलिमेंटचा अभ्यास इथे आपण करतो। म्हणजे एकंदरीत काय, तर मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तो 4 ब्लॉक मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे। ये जो मॉडर्न पिरियडिक टेबल है इसको हमने 4 ब्लॉक में डिवाइड किया है, जैसे कि एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट और एफ ब्लॉक एलिमेंट्स। अब देखो बेटा, यहाँ पर मैं आपको सबसे पहले बताने वाला हूं एस ब्लॉक का ट्रिक टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स। ट्रिक टू रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स। देखो एस ब्लॉक एलिमेंट्स को याद रखने के लिए एक बेहतरीन ट्रिक मैं आपको यहां पर बताने वाला हूं। एस ब्लॉकला लक्षात ठेवण्यासाठी एक शानदार ट्रिक मी तुम्हाला इथं सांगणार आहे। जस्ट फोकस एंड राइट द थिंग्स व्हाट आई एम गोइंग टू राइट ऑन द बोर्ड। तो देखो बेटा, ग्रुप 1, तो एस ब्लॉक में पहला जो ग्रुप हम डिस्कस करने वाले हैं वो है ग्रुप 1 एलिमेंट। पहिला जो ग्रुप इथे आपण बघणार आहोत तो आहे ग्रुप 1 एलिमेंट। ग्रुप 1 एलिमेंटला आपण म्हणतो अल्कली मेटल्स। इनको हम क्या कहते हैं बेटा, अल्कली मेटल्स। तो इसमें कौन से एलिमेंट है इसका लिस्टिंग मैं पहले करूंगा।
अब देखो हाइड्रोजन मैं यहाँ पर लिख रहा हूं, इसका मतलब हाइड्रोजन पहले ग्रुप में है ऐसा आपको नहीं कहना है। हाइड्रोजन का पोजीशन फिलहाल फिक्स नहीं है। हाइड्रोजन कुछ प्रॉपर्टीज ग्रुप 1 एलिमेंट्स के जैसे बताता है और कुछ प्रॉपर्टीज ग्रुप 17 एलिमेंट्स के जैसे बताता है। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजन जो आहे तो ग्रुप 1 सारख्या काही प्रॉपर्टीज दाखवतो आणि ग्रुप 17 सारख्या सुद्धा काही प्रॉपर्टीज दाखवतो। त्याच्यामुळे हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही, फक्त आपण याला इथं कन्सिडर करत आहोत। तर बघा हायड्रोजन, त्याच्यानंतर लिथियम, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर आहे पोटॅशियम, त्याच्यानंतर आहे रुबिडियम, त्याच्यानंतर आहे सेसियम आणि त्याच्यानंतर आहे फ्रांशियम। तो इसको आप किस तरीके से याद रख सकते हो, इथं आपण ह्यांना कसं लक्षात ठेवायचं, तर याचं उत्तर आहे हे फॉर हायड्रोजन, ली फॉर लिथियम, ना फॉर सोडियम, हे ली ना। करते, करते मतलब करना, रुबाब, रुबाब, हे लीना करते रुबाब सिल्कच्या फ्रॉकचा, सिल्कच्या फ्रॉकचा। बघा खूपच मजेदार ट्रिक या ठिकाणी आहे, हे लीना करते रुबाब सिल्कच्या फ्रॉकचा। आता ही जर ट्रिक आपल्याला आवडत नसेल तर दुसरी पण एक ट्रिक आहे। तो बघा हे लीनाच, लीना ये लड़की का नाम है, लीना हे मुलीचं नाव आहे। हे लीनाच नालायक, नालायक कार्ट, कार्ट फॉर पोटॅशियम, रुबाबानं, रुबाबानं सायकल फिरवतय, रुबाबानं सायकल फिरवतय। रुबाबानं सायकल फिरवतय। बघा किती मजेदार ट्रिक आहे का नाही। हे लीनाचं नालायक कार्ट रुबाबानं सायकल फिरवतय। किंवा ही जर ट्रिक आवडली नसेल तर अजून एक ट्रिक आहे, हे लीना, हे ली ना की। बघा हे ली ना की, रब से फरियाद, रब से फरियाद। म्हणजे बघा या 3 ट्रिक पैकी जी ट्रिक तुम्हाला आवडेल त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही ग्रुप 1 एलिमेंटला लक्षात ठेवू शकता। हे लीनाचं नालायक कार्ट रुबाबानं सायकल फिरवतय, हे लीना करते रुबाब सिल्कच्या फ्रॉकचा, किंवा हे लीना की रब से फरियाद। तर जाऊयात आपण मित्रांनो ग्रुप 2 एलिमेंट्स कडे। ग्रुप 2 एलिमेंट्स, ग्रुप 2 एलिमेंट्सला कसं लक्षात ठेवायचं, तर सर्वात आधी ग्रुप 2 चे एलिमेंट्स या ठिकाणी आपण लिहून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप 2 मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, बेरिलियम, त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आहे कॅल्शियम, त्याच्यानंतर आहे स्ट्रॉन्शियम, त्याच्यानंतर आहे बेरियम आणि त्याच्यानंतर आहे रेडियम। तर इथं ट्रिक काय होईल, 2 ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। एक आहे मराठीमध्ये, एक आहे हिंदीमध्ये। तर बघा बेल्याचा, बेल्याचा म्हणजे बेला नावाचं गाव, बेल्याचा मंगेश, मुलाचं नाव मंगेश फॉर मॅग्नेशियम। काल, काल म्हणजे कॅल्शियम, सरांच्या, सरांच्या म्हणजे स्ट्रॉन्शियम, बेल्याचा मंगेश काल सरांच्या। बागेत राहिला, बागेत फॉर बेरियम,
आणि राहिला फॉर रेडियम, बागेत राहिला. आता ह्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे बेटा. बघा, समजा वडिलांनी तुम्हाला असं म्हणलं की बेटा 10वी मध्ये तू खूप छान मार्क घे, मी तुला काहीतरी घेऊन देतो. मग तसं एक प्रॉमिस वडिलांनी मुलाला केलेलं आहे, त्याला अनुसरून इथे ट्रिक आहे. बेटा, बेटा फॉर बेरिलियम, मांगे फॉर मॅग्नेशियम, बेटा मांगे. कार फॉर कॅल्शियम, स्कूटर, स्कूटर फॉर स्ट्रॉन्शियम, बाप, बाप फॉर बेरियम, राजी, राजी फॉर रेडियम. तो इसके लिए ट्रिक क्या है? बेटा मांगे कार, स्कूटर, बाप, राजी. तो इसको हम कहेंगे ग्रुप 2 एलिमेंट्स को याद रखने के लिए कुछ नुस्खे, या ग्रुप 2 एलिमेंट्स को इस तरीके से आप याद रख सकते हो. तर ग्रुप 2 एलिमेंट्सला तुम्ही ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. तुम्हाला जी ट्रिक आवडेल त्या ट्रिकचा तुम्ही वापर ह्या ठिकाणी करू शकता. आता येऊयात आपण पी ब्लॉक एलिमेंट कडे. पी ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स. आता पी ब्लॉक मध्ये आपल्याला ग्रुप 13 ते ग्रुप 18 यांचा अभ्यास करायचा असतो. तर बघूयात आपण सगळ्यात आधी ग्रुप 13 एलिमेंट्स. ग्रुप 13 एलिमेंट्स ज्यांना म्हणतो आपण बोरॉन फॅमिली. ग्रुप 13 एलिमेंट्स यांना काय म्हणायचं बेटा? बोरॉन फॅमिली. मग आता बघा, एलिमेंटची लिस्टिंग आधी करू आपण. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. लिस्टिंग एलिमेंट्सची झालेली आहे. ग्रुप 13 एलिमेंट्स हे आहेत. मग आता ह्याची ट्रिक आपण बघू. बैंगन फॉर बोरॉन, बैंगन फॉर बोरॉन. आलू फॉर ॲल्युमिनियम. गाजर, गाजर फॉर गैलियम. इन थैला, है ना? देखो बेटा, थैला, थैला मतलब थैली, है ना? बैंगन, आलू, गाजर, इन, थैला, ये सब एक जगह पर हमने रखा है. इसके लिए और एक ट्रिक है. बा, ल, बा फॉर बोरॉन, ल फॉर एल्युमिनियम. गंगाधर, गंगाधर फॉर गैलियम. इंडियन, इंडियन फॉर इंडियम. तिलक फॉर थैलियम. बाल गंगाधर इंडियन तिलक. ये अगर पसंद नहीं है ट्रिक, ही जर ट्रिक आवडत नसेल तो दूसरी भी ट्रिक आप याद रख सकते हो. दूसरी ही ट्रिक तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता. जसं की बाई, बाई फॉर बोरॉन. आली, आली फॉर एल्युमिनियम. गॅलियम के लिए गावात. बाई आली गावात. बघा, बाई आली गावात. इंजेक्शन टोचायला. इंजेक्शन, इंजेक्शन टोचायला फॉर थॅलियम. टोचायला. बघा, बाई आली गावात, इंजेक्शन टोचायला. म्हणजे ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही ग्रुप 13 एलिमेंट्सला लक्षात ठेवू शकता. येऊ आपण ग्रुप 14 कडे. बघा, ग्रुप 14 एलिमेंट्स पी ब्लॉक मधला दुसरा ग्रुप. ग्रुप 14 एलिमेंट्स. ग्रुप 14 एलिमेंट्सला म्हणतो आपण बोरॉन फॅमिली. यांना काय म्हणतो बेटा आपण? सॉरी, यांना आपण काय म्हणतो? कार्बन फॅमिली. ग्रुप 13 एलिमेंट्सला म्हणतो आपण बोरॉन फॅमिली. ग्रुप 14 एलिमेंट्सला म्हणतो आपण कार्बन फॅमिली, कारण की पहिला मेंबर हा कार्बन आहे. मग आता ह्या ठिकाणी आधी एलिमेंट्सची मांडणी करू आपण. कार्बन
सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लेड. याच्यासाठी छानपैकी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. मी परभणीचा आहे, आय एम फ्रॉम परभणी. त्याच्यावरून आम्ही एक ट्रिक केली होती. क फॉर कार्बन, शी फॉर सिलिकॉन, गेली फॉर जर्मेनियम, सून फॉर टीन. कशी गेली सून परभणीला, परभणीला फॉर लेड. बघा, कशी गेली सून परभणीला, तो ऑब्विसली लग्न करूनच गेली असेल. दुसरी महत्वाची ट्रिक जिथं आज आपण डिस्कस करणार आहोत. कहे सीताजी, कहे सीताजी सुनो प्रभु. बघा, कहे सीताजी सुनो प्रभु, सुनो प्रभु. ये भी ट्रिक आप यूज कर सकते हो. जर ही ट्रिक आपल्याला आवडत नसेल तर अजून एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. बघा, कशी गेली सून परभणीला, कहे सीताजी सुनो प्रभु. किंवा डायरेक्ट तुम्ही असंही म्हणू शकता, कशी गे SLPB, है ना. म्हणजे आपल्याला जसं वाटते तसं आपण ह्या ठिकाणी हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे उद्देश काय आहे की एलिमेंट्स आपल्याला लक्षात राहिले पाहिजे, एलिमेंट आपल्याला कळायला पाहिजेत. ओके, तर हे झालं ग्रुप 14 एलिमेंट्सच्या बाबतीत. येऊयात आपण ग्रुप 15 कडे. ग्रुप 15 एलिमेंट्स, ग्रुप 15 एलिमेंट्स. ग्रुप 15 एलिमेंट्सचा पहिला मेंबर आहे नायट्रोजन. म्हणून ह्यांना आपण नायट्रोजन फॅमिली असंही म्हणू शकतो. आधी एलिमेंट्सची लिस्टिंग आपण करूयात. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. बघा, ह्याच्या सुद्धा 2-4 ट्रिक्स आहेत. या 2-4 ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मी जेव्हा MSc केमिस्ट्रीला होतो तेव्हा 3rd सेमिस्टरला एक टॉपिक होता नॅचरल प्रोडक्ट. तर तो सब्जेक्ट खूपच भयानक होता. म्हणजे त्याच्यामध्ये मोठमोठे स्ट्रक्चर होते आणि ते स्ट्रक्चर लक्षात ठेवणं म्हणजे थोडंसं किचकट काम असायचं. त्याच्यावरून आम्ही ट्रिक केली होती की नॅचरल प्रोडक्ट, नॅचरल प्रोडक्ट, प्रोडक्ट फॉर फॉस्फरस, नॅचरल फॉर नाइट्रोजन, असा फॉर आर्सेनिक, सब्जेक्ट, सब्जेक्ट का मतलब होता है एंटीमनी, भयंकर, भयंकर फॉर बिस्मथ, नेचुरल प्रोडक्ट ऐसा सब्जेक्ट भयंकर. किंवा आप ये वाला भी ट्रिक याद करने के लिए यूज कर सकते हो, एलिमेंट्स को याद करने के लिए. बघा, नाना, नाना फॉर नाइट्रोजन, पाटेकर, पाटेकर फॉर फॉस्फरस, ऐश्वर्या, ऐश्वर्या, नाना पाटेकर ऐश्वर्या, ऐश्वर्या फॉर आर्सेनिक, सब बीमार, सब बीमार. बघा, ही वाली ट्रिक भी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. नाना पाटेकर ऐश्वर्या, सब बीमार. किंवा अजून एक ट्रिक या ठिकाणी आहे ती तुम्ही यूज करू शकता. नेपाली फॉर नाइट्रोजन, पाकिस्तानी फॉर फॉस्फरस, नेपाली, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलियन, ऑस्ट्रेलियन, ऑस्ट्रेलियन का मतलब होता है आर्सेनिक. सब, सब का मतलब होता है एंटीमनी. भाई, भाई का मतलब होता है बिस्मथ.
तो इन ट्रिक का यूज करके आप ग्रुप 15 एलिमेंट्स को इजीली याद रख सकते हो। आएंगे हम हमारे नेक्स्ट ग्रुप की ओर। ग्रुप 17 एलिमेंट्स, ग्रुप 16 एलिमेंट बाकी है, वो भी देख लेंगे। पहले ग्रुप 16 देख लेंगे। ग्रुप 16 एलिमेंट्स, इसको हम कहेंगे ऑक्सीजन फैमिली, क्योंकि पहला मेंबर है ऑक्सीजन। इसके पहले एलिमेंट्स हम यहां पर लिख लेते हैं। ऑक्सीजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम और पोलोनियम। तो देखो बेटा, इसके लिए भी एक बेहतरीन मजेदार ट्रिक यहां पर है। खूप सुंदर अशी ट्रिक आहे बघा। O for oxygen, Sakharam, O Sakharam, Sakharam for sulfur, O Sakharam, Sitaram, Sitaram for selenium, Teri, Teri for tellurium, Porgy फॉर पोलोनियम। ओ सखाराम, सीताराम, तेरी, पोरगी। किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, ग्रुप 16 वाले एलिमेंट्स ओ फॉर ऑक्सीजन, ओ स्टाइल, स्टाइल फॉर सल्फर, O स्टाइल से फॉर सेलेनियम, तेरी, तेरी फॉर टेलुरियम, पोज फॉर पोलोनियम। ओ स्टाइल से तेरी पोज, किंवा मग ओ सखाराम सीताराम तेरी पोरगी, किंवा तुम्ही असे म्हणू शकता ऑलिम्पिक मध्ये सचिनने सहवागने तेल लावून पोहे खाल्ले। ऑलिम्पिक मध्ये सचिनने सहवागने तेल लावून पोहे खाल्ले। म्हणजे ह्या पद्धतीची ट्रिक तुम्ही यूज करून ग्रुप 16 एलिमेंटला लक्षात ठेवू शकता। आता येऊ आपण ग्रुप 17 एलिमेंट्स कडे। ग्रुप 17 एलिमेंट्स बघा मित्रांनो, ग्रुप 17 एलिमेंट्सचा पहिला मेंबर आहे फ्लोरीन, दुसरा मेंबर आहे क्लोरीन, आणि ह्या सगळ्यांना म्हणतो आपण हॅलोजन्स। त्याच्यामुळे ह्याला म्हणायचं हॅलोजन फॅमिली। तर बघा, पहिला मेंबर आहे फ्लोरीन, दुसरा मेंबर आहे क्लोरीन, त्याच्यानंतर आहे ब्रोमीन, त्याच्यानंतर आहे आयोडीन आणि त्याच्यानंतर आहे ॲस्टॅटिन। तर ह्याच्यासाठी ट्रिक ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर बघा, ट्रिक काय आहे। फर्ग्युसन फॉर फ्लोरीन, फर्ग्युसन, फर्ग्युसन फॉर फ्लोरीन, कॉलेजचे, कॉलेजचे, कॉलेजचे फॉर क्लोरीन, बॉईज, बॉईज फॉर ब्रोमीन, इनोसंट, इनोसंट फॉर आयोडीन आणि अस्तात फॉर अस्टॅटिन। बघा, फर्ग्युसन, कॉलेजचे बॉईज इनोसंट असतात, पण लक्षात ठेवा बॉईज कधीच इनोसंट नसतात। ओके, नेक्स्ट ट्रिक फॉर ग्रुप 18 एलिमेंट्स। ग्रुप 18 एलिमेंट्स बघा, ग्रुप 18 एलिमेंट्सला आपण म्हणतो नोबल गॅस एलिमेंट किंवा इनर्ट गॅस एलिमेंट। हे सगळे गॅस फॉर्म मध्ये असतात। नोबल गॅस एलिमेंट्स किंवा इनर्ट गॅस एलिमेंट्स असं तुम्ही ह्यांना म्हणू शकता। झिरो ग्रुप एलिमेंट असंही म्हणू शकता। कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, तर पहिला जो एलिमेंट आहे तो आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन। मग ह्या एलिमेंटला लक्षात ठेवण्यासाठी एक सुंदर अशी ट्रिक ह्या ठिकाणी आहे, ज्याचा वापर करून तुम्ही ह्या एलिमेंट्सला लक्षात ठेवू शकता। बघा, ही, ना, और,
करीना का। बघा, ही फॉर हेलियम, ना फॉर निऑन, ऑर फॉर अर्गॉन, करीना का फॉर क्रिप्टॉन, एक्स रे फॉर झेनॉन, रंगीन फॉर रेडॉन। तर ह्या पद्धतीने तुम्ही ग्रुप 18 एलिमेंट्सला लक्षात ठेवू शकता। तर अशाच मजेदार ट्रिक्स तुम्हाला जर माहीत करून घ्यायचे असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे KCK केमिस्ट्री क्लासेस याला लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये काहीही बारीक सारीक अडचण असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता 9921634554। तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा सदैव आम्ही प्रयत्न करू। आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंटला कसं लक्षात ठेवायचं, त्याच्यासाठीची काय ट्रिक आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत। तोपर्यंत मी तुमची रजा घेतो। जय हिंद, जय भारत।